नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण कॉटन थ्रेडपासून थोडी वेगळ्या पद्धतीने राखी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागते ते बघूया। सर्वात आधी मी इथे 18 इंच इतका हा कॉटनचा थ्रेड काढून घेतलेला आहे आणि याला आपल्याला असं डबल लेअरमध्ये करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे हा 24 इंच इतका दुसरा थ्रेड मी इथे काढून घेतला आहे आणि हा पण आपल्याला डबल लेअरमध्ये घ्यायचा आहे। ठीक आहे। आता मायक्रम पासून ब्रेसलेट तयार करताना जी नॉट आपण तयार करतो त्याच नॉटने आपल्याला ही राखी तयार करायची आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही नॉट दोन्ही साइडला करून त्यानंतर एक नॉट आपली ही कंप्लीट होत असते। इथे मी बरोबर 5 इंचावर पहिली नॉट घेतलेली आहे। हे बघा अशा पद्धतीने पुन्हा आपण राईट साइडला जशी नॉट बनवली तशीच नॉट आपल्याला लेफ्ट साइडला पण बनवून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा थ्रेड काढून घ्यायचा आहे आणि आता दोन मिळून ही अशी एक नॉट आपली तयार झालेली आहे। ठीक आहे। हे बघा आधी मी उजव्या साइडचा थ्रेड मधून डाव्या साइडचा थ्रेड असा खालून वरती काढून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या साइडला पण अगदी त्याच पद्धतीने नॉट करून घ्यायची आहे। दोन्ही साइडची नॉट मिळून एक नॉट अशा पद्धतीने आपल्या इथे दोन नॉट तयार झालेले आहेत। आता अशाच प्रकारचे मी इथे 5 नॉट करून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला हे नॉट लक्षात येईल। दोन्ही दोऱ्यांच्या आतल्या बाजूने आपल्याला वरती ही नॉट अशी करून घ्यायची। ठीक आहे। याच पद्धतीने आपण मायक्रमचा यूज करून वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स किंवा नेकलेसेस पण आपण यापासून तयार करू शकतो। ठीक आहे। बघा आता आपली ही तिसरी नॉट इथे तयार झालेली आहे। पुन्हा आपल्याला याच पद्धतीने 2 नॉट आणखीन करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला असं 4 वेळा थ्रेड असा काढून घ्यायचा आहे। ही राखी दिसायला खूप सुंदर आणि रिच वाटते। तर या ठिकाणी मी 2 mm चे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत। त्याऐवजी तुम्ही गहू मणी किंवा यापेक्षा मोठ्या साइजचे 4 किंवा 5 नंबरचे मोती पण या ठिकाणी घेऊ शकतात। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि यापुढेही खूप सुंदर सुंदर अशा ज्वेलरीज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। या पद्धतीने इथे आपले हे 5ही नॉट तयार झालेले आहेत। आता 0.3 mm ची वायर घेऊन आपल्याला यामध्ये गोल्डन बीड्स ॲड करून घ्यायचे आहेत। इथे आपण या तारेचा वापर नीडल सारखा करणार आहे। दुसऱ्या साइडला पण आपल्याला अशीच वायर अटॅच करून त्याला पीळ द्यायचा आहे म्हणजे आपला थ्रेड मधून ही वायर निघणार नाही अशा पद्धतीने। ठीक आहे। आता दोन्ही साइडला मी एक गोल्डन बीड घालून घेणार आहे। इथे तुम्ही पर्ल्सचा किंवा ओव्हल शेपचे पर्ल्स किंवा गोल्डन मण्यांमध्येच गहू मणी येतात त्यांचा पण यूज करू शकता। पुन्हा आपल्याला जशी आपण आधी नॉट केलेली आहे अगदी त्याच पद्धतीने नॉट करून हे गोल्डन बीड्स यामध्ये असे फिक्स करून घ्यायचे आहेत। मायक्रम मध्ये फक्त 2 प्रकारच्या नॉट्स तुम्हाला आल्या म्हणजे तुम्ही मायक्रम पासून पण अगदी कुठलीही डेकोरेटिव्ह वॉल हँगिंग्स किंवा मिरर आणि अशाच प्रकारचे खूप सारे डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्ही यापासून तयार करू शकतात। ही एक यामध्ये महत्त्वाची नॉट आहे आणि आणखी एक आहे तर ती
पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. आपण त्यापासून ब्रेसलेट बनवूया. ठीक आहे. आता याच प्रकारे मी इथे दोन्ही साईडला 9 गोल्डन बीड्स घालून घेणार आहे. इथे आपण आपल्या हाताच्या मापाप्रमाणे कमी जास्त बीड्स घेऊ शकतो आणि या राखीचा तुम्ही ब्रेसलेट म्हणून पण यूज करू शकता. ठीक आहे. आपले नॉट अगदी सेम राहणार आहे. याच पद्धतीने आपल्याला इथे आता 9 गोल्डन बीड्स घालून घ्यायचे आहेत. आता मी हे कंप्लीट करून घेते आणि पुढे आपण काय करायचं ते बघूया. आता या ठिकाणी 9 गोल्डन बीड्स मी इथे यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ही आपली शेवटची नॉट आहे. तुम्हाला राखीची साईज थोडी मोठी हवी असेल तर यामध्ये तुम्ही आणखी 2-3 बीड्स वाढवू शकतात, म्हणजे 11 किंवा 15 बीड्स या पद्धतीने. आता आपण आधी जसे 5 नॉट करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्या साईडला पण असे 5 नॉट करून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडला राखीची डिझाईन दिसायला पण सुंदर दिसेल आणि हे गोल्डन बीड्स पण अगदी व्यवस्थित यामध्ये अटॅच राहतील. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण खूप सुंदर असे पर्ल्सच्या फ्लॉवरपासून आणि वेगवेगळ्या कुंदनपासून त्यानंतर गोल्डन घुंगरूपासून 5 प्रकारच्या राख्या कशा बनवायच्या हे दाखवलेले आहे. आणि ही वेगळ्या प्रकारची राखी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने या राखीचा लुक पण खूप सुंदर दिसतो. फक्त बीड्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. इथे मला अगदी नाजूक राखी बनवायची होती त्यामुळे मी इथे छोट्या साईजमधले गोल्डन बीड्स यूज केलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या इथे ह्या 5 नॉट तयार झालेल्या आहेत. आणखी एक नॉट मी करून घेते. आता याच ठिकाणी आपल्याला थ्रेड हा कट करून ग्लूच्या साहाय्याने इथे आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे. इथे फॅब्रिक ग्लू किंवा B7000 यापैकी कुठलाही ग्लू आपण यूज करू शकतो. तर मी तुमच्यासाठी खूप सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. इथे आपल्याला एक सिंपल नॉट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे थ्रेड कट करणार आहे. ठीक आहे. आता याच पद्धतीने तुम्ही ब्रेसलेट पण बनवू शकता किंवा ज्या ताईंना अगदी सोप्या पद्धतीने ठुशी बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी याच प्रकारे गोल्डन बीड्सचा यूज करून ठुशी पण बनवू शकतात. आता पुन्हा मी 5 इंच इतका थ्रेड सोडून बाकीचा थ्रेड कट करून घेणार आहे. या ठिकाणी मी टोटल 18 इंच इतका थ्रेड घेतला होता, त्यापैकी आपल्याला 14 इंच इतका हा थ्रेड लागलेला आहे. आणि खूप सुंदर अशी राखी आपली बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.